नमस्कार मित्रांनो, भूषणराज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे ना आम्ही सगळेजण ना वाडीतले आमच्या पोरोबोर मित्र बघा सगळे आपली भावंडांचे बघा सगळे नाचतायत। तर आम्ही आज चाललो आहोत अलिबागला नागाव बीच। तर बघा सगळेजण आतापासून उत्साही झाले ते बघा नाचतात। मला दाखवतो आपल्यासोबत गाडी आहे, आपल्या दादाची भावाची गाडी आहे आपल्या, आणि एक आपल्या भावाची रिक्षा पण आहे। आम्ही असं सोबत 2 गाड्या घेऊन चाललो सोबत। तुम्हाला दाखवतो बघा नाचतात सगळेजण। तर बघा मंडळी बघा सगळे उत्साही झालेत। तो आपला निकेत आहे आपल्यासोबत, रोहित आहे, सुहास दादा आहे, मंग्या पण आहे आपल्यासोबत, सचिन दादा पण आहे तिकडे बघा, अनिल दादा आहे, आणि रिक्षाच्या आतमध्ये कोण कोण बसलंय बघा, तुम्हाला ओळख करून देतो। हा बघा रोशन पण आहे, अनिकेत पण आहे इथे। फोटो काढायला तर आता आम्ही सगळेजण आता लोणावळ्यापाशी आलोय बघा। इथं टोल नाका आहे लोणावळ्याच्या थोडंसं अलीकडे आहोत। सगळेजण आपले मंडळी बघा नाश्ता करायला थांबलेत। नाश्ता म्हणजे सकाळी चहा वगैरे घेऊन थोडं थांबलेत मंडळी। धन्यवाद। पाण्याने बघा आपल्याला चहा गेलाय, सगळेजण चहा घ्यायला थांबलेत बघा। दादा पण आहे, घेतले ना हाय करा आणि हाय हॅलो। तर आता चहा सोबत बघा बिस्किट पण घेतली खायला सगळ्यांनी। फ्रीमध्ये बिस्किट, फ्रीमध्ये का कॉम्प्लिमेंटरी? चहावरती एक बिस्किट फ्री दिले, ऑफर आहे आपल्यासाठी खास बघा। मला माहिती आहे, अरे सरळ रोडने जायचं, पहिला लेफ्ट घ्यायचंय बाबा। बरोबर आहे रे, उलटा आम्हाला हळू वाटतंय। तर आता सगळेजण आम्ही आलोय खोपळी जवळ गाडीमध्ये CNG भरायला बघा। तिकडे पलीकडे रिक्षामध्ये आपलीच रिक्षा आहे ती पण, रिक्षामध्ये CNG भरतोय आणि आपल्या गाडीमध्ये पण CNG भरतोय। खोपोलीमध्ये आहोत आम्ही। तर इथे बघा धुक्याचं वातावरण झालेलं आहे। लोणावळा जसं स्टार्ट झालं ना बघा सगळीकडे दिसेल तुम्हाला धुक्याचं वातावरण झालेलं आहे। तर आता मंडळी आम्ही बघा पेनच्या पुढे आलो, डोलवी येते, डोलवी फाट्या बघा। आता इथून पुढे आहे ना दिसतंय अलिबागला जायचा रस्ता, राईट टर्न घ्यायचं पुढे जाऊन। सगळेजण बघा परत मंडळी आहे ना चहा प्यायला थांबले बघा। चहा घ्यायला थांबले बरोबर झाली की अरे नाही माझ्याकडे पण एक
चेअर्स करा चेअर्स. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे सगळे चहा पितात पण मी चहा पित नाही. का? बायकोनी सांगितलं त्याच्या बाळा चालू गाडी. पुढं भाडं द्यायला लागेल मग मीटर टाकेल मग पैसे देतो आपण वगैरे. चारचे ड्रायव्हर एक्सपर्ट आहेत. त्याने ना त्याने त्या वाळजीच्या पोलाखाली तर अशा तऱ्हेने पोहोचलो आम्ही सगळेजण बघा. इथे हे आपलं हॉटेल आहे, रेड स्टोन रिसॉर्ट. इथे आपण राहणार आहोत. हे बघा अशा प्रकारे काय हॉटेल आहे. सगळीजण मंडळी गाडी पार्क केली. आता रिलॅक्समध्ये पोहोचलोय. बघा दादा बघा फुल एक्सायटेड आहे आम्ही सगळे. जवळपास पोहोचायला सकाळी 7 वाजलेत आम्हाला. आमचे दोघं जण अजून मुंबईवर नाही. हा अजून 2 मंडळी येत आहेत मुंबईवर नाही, ते ऑन द वे आहेत. निघाले हा ते मेन कार्यकर्ते सगळे. तुम्हाला त्यांचं आम्ही सांगू. हा माहिती ओळख करून देऊ तुमची. आमच्या रोहित राजूर यांना भूक लागलेली आहे. राजूर यांचे छोटे भाऊ रिक्षावाले काका आहे बघा. आपले हे रिक्षावाले काका आहे. त्यांचा नंबर देतो तुम्हाला. काय असेल ऑर्डर बिर्डर तर सांगा. ट्रिप तर चला आता जाऊयात हॉटेलमध्ये. हे बघा आता नाचून नाचून दमले बघा सगळेजण. हे बघा
सगळे झोपले तिथं, नाचून नाचून दमले सगळेजण. तर आता सीन असा आहे की अजून आहे ना हॉटेलमधले काही अजून उठले नाही सकाळचे. आम्ही खूपच लवकर पोहोचलोय. तर आम्ही सगळेजण वॉकिंग करत चाललोय बीच एक्सप्लोर करायला. बघा क्रिकेटची बॅट पण घेतली दादानी. तर क्रिकेट पण आता खेळणार जाऊन. रिक्षा लाव करायची राहील. त्यासाठी मी मेसेज टाकला, बॅट घेतली बॉल नाही. बॉल नाही बॅट आहे. एटीएम फोन लगा, एटीएम को मी कालच बोललो की मी बाबा मोजडी घालायची ना. आता आम्ही बघा सकाळी पहाटे बीचवरती आलो. बीचवरचं दृश्य बघा कसं दिसतंय. आपले मंडळी बघा इकडे त्यांचं मीटिंग चालू आहे क्रिकेटवरती. क्रिकेट आम्ही खेळणार आहोत थोड्या वेळानंतर. तर बीच बघा, तुम्हाला बीच दाखवतो कसं दिसतं. तर इकडे पाहू शकता तुम्ही या साईडला बघा सनराईज होतोय मस्त, त्यामुळे दृश्य दिसतंय बघा. म्हणजे सकाळी ना मॉर्निंगला बघा, सकाळी हा व्ह्यू घेण्यासाठी खूप सारे प्रेक्षक आलेले दिसत आहेत बघा इकडे, पर्यटक. आता आम्हाला ना रूममधनं फोन आला होता हॉटेल मालकाचा. तर रूम अवेलेबल झालेली आहे. तर चाललोय सगळेजण, आपली मंडळी बघा गेलीच पुढे. पुन्हा एकदा बीच घेऊ, थोड्या वेळाने परत बीचमध्ये घेणार आहे. आपली बघा मंडळी सगळी चाललेत पुढे. तर मंडळी फायनली रूम भेटली. आता आपण गाडी लावली बघा इथे, तुम्हाला रूम दाखवतो मी आपली. सगळेजण बघा आतमध्ये रूममध्ये आलेत. मला रूम दाखवतो बघा. हे बघा सगळेजण आतमध्ये आलेत. हे बघा. तर तुम्हाला रूम दाखवतो. तुम्हाला बघा. इथे एक बेडरूम आहे. इकडे किचन आहे. आणि इकडे वरच्या बाजूला टेरेस वरती पण जागा आहे, ती दाखवतो तुम्हाला.
इथून रूमवरतून डायरेक्ट वरती टेरेसवर ॲक्सेस आहे आम्हाला. इथं तुम्ही काही जेवण पार्टी वगैरे करू शकता सगळं सोयीनुसार. असा काय व्ह्यू आहे आजूबाजूला बघा. नारळाची झाडं पण आहेत इथे. तिकडे समोरून मेन रोड आहे. अशा प्रकारे आहे. आम्ही जे राहतो आहे त्याचं नाव आहे स्मिता विला म्हणून आहे. आणि खाली बघा आम्हाला स्विमिंग पूल पण आहे, प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी. तिथे पण आम्ही एन्जॉयमेंट करू शकतो स्विमिंग पूलमध्ये. तर मंडळी असा होता हा आजचा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये पुण्यापासून इथपर्यंतचा प्रवास आणि आम्ही बीच वगैरे पाहिला तो तुम्हाला दाखवला. आणि हॉटेल आमचं जे की आम्ही राहतो आहे ते हॉटेल पण दाखवलं तुम्हाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये करून सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी बनवून राहा. कारण की आम्ही इथून पुढे आता समुद्रावर आमचं प्लॅनिंग आहे की नाही का, आम्ही जाणार आहोत मासे वगैरे विकत घ्यायला. त्याचा पण व्हिडिओ बनवून याच्या पुढचा ब्लॉग असेल. आणि आमच्या एन्जॉयमेंटचा पण व्हिडिओ राहील तो. तर बनवून राहा.